हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 13 डिसेंबर वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे कार्तिक अमावस्या। ही अमावस्या सोमवारी आणि मंगळवारी येत असते, तर त्यामुळे ही अमावस्या जी आहे तर ती या अमावस्यातील वर्षातली शेवटची अमावस्या आहे आणि या अमावस्यामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये असणारे सगळ्या वाईट शक्ती, निगेटिव्हिटी, वाईट विचार, ज्या काही वाईट गोष्टी आपल्या घरामध्ये असतील, वास्तु दोष असतील, तर ते सर्व काही आपल्याला या कार्तिक अमावस्येला पूर्णपणे आपल्या घरातनं बाहेर काढायचे आहेत आणि आपल्याला चांगले विचार, चांगल्या गोष्टी घेऊन आपल्याला आपल्या घरामध्ये प्रवेश करू द्यायचा आहे। कारण अमावस्या ही नकारात्मकता दूर करण्यासाठी, निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते। अमावस्याच्या दिवशी माता लक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा करायची असते। त्याचप्रमाणे आपल्याला पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला काही सेवा उपाय सुद्धा करायचे असतात। त्याचबरोबर आपल्या घरासाठी, आपल्या मुलांसाठी सुद्धा काही उपाय करायचे असतात, काही सेवा सुद्धा आपल्याला करायच्या असतात। तर तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या मुला-मुलींसाठी एक अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे। तर हा उपाय तुम्हाला अगदी मुलं मुली, अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सर्वांसाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे। तर हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता। सकाळी 12 वाजेपर्यंत करू शकता किंवा मग तुम्ही संध्याकाळी सुद्धा हा उपाय केला तरीही चालेल। तर आता हा उपाय काय आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर पहा, आपल्या मुलांना सुद्धा अनेक प्रकारचे दोष लागत असतात। कधी कधी आपली मुलं जी आहेत तर ती खूप हुशार असतात आणि ते खूप प्रयत्न सुद्धा करत असतात, पण खूप प्रयत्न ट्राय करून सुद्धा त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये म्हणावी तशी यशप्राप्ती होत नाही, म्हणावी तशी त्यांना प्रगती होत नाही। त्यांच्या मनासारख्या गोष्टी घडत नसतील तर मग ते चिडचिडपणा करतात, हट्टीपणा करतात। आपण आपली जी मुलं आहेत तर ती बऱ्याच वेळेला बघा मोठ्यांचं सुद्धा ऐकत नाहीत आणि हट्टीपणा करतात। तर यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। बऱ्याच वेळेला आई वडील जे आहेत तर ते आपल्या मुलांसाठी खूप कष्ट करत असतात, मेहनत करत असतात, भरपूर ट्राय करत असतात की आपला मुलगा किंवा आपली जी मुलगी आहे तर ती त्यांचं चांगलं व्हावं, त्यांचं भलं व्हावं, त्यांना प्रत्येक गोष्टीची यशप्राप्ती व्हावी, त्यांची भरभरून प्रगती व्हावी, असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं। आणि आपला जो मुलगा किंवा मुलगी आहे तर त्यांनी आपला पुढे जाऊन स्वतःच्या पायावरती उभं राहावं आणि आयुष्यामध्ये त्यासाठी ते भरपूर तडजोड सुद्धा करत असतात। तर अशा वेळेला आपण जेव्हा प्रयत्न करत असतो तर प्रयत्नांच्या सोबतच आपण जर काही उपाय केले तर ते जे प्रयत्न आहे तर त्यांना सक्सेस मिळतं किंवा ते प्रयत्न जे आहेत तर ते वाया जात नाहीत आणि आपल्याला 100% यश हे प्राप्त होत असतं। म्हणूनच आपल्याला हे जे उपाय आहेत तर ते अमावस्या असेल किंवा पौर्णिमा असेल, चतुर्थी असेल, तर अशा काही विशिष्ट तिथी असतात, जसं की एकादशी सुद्धा असेल, तर अशा वेळेला आपण जे काही उपाय असतात तर ते करायचे असतात। तर पहा, हा जो उपाय आहे तर आपण फक्त अमावस्येलाच करू शकतो, कारण की अमावस्या हा जो दिवस आहे तर हा दिवस आपल्याला महिन्यातनं एकदाच मिळत असतो आणि या दिवशी आपल्याला आपल्या घरामधनं निगेटिव्हिटी काढून टाकायची असते, आपल्या मनामधली नकारात्मकता, निगेटिव्हिटी दूर करायची असते। म्हणून आपण जे उपाय आहेत तर ते आपल्याला या दिवशी करायचे असतात। तर पहा, आपल्याला हा उपाय करत असताना आपल्या मुलांना बसवायचं आहे। एक आसन द्या, पाट द्या, त्याच्यावरती तुम्हाला तुमच्या मुलांना बसवायचं आहे। त्यानंतर तुमच्या मुलाचं तोंड दक्षिण दिशेला येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। बाकी इतर कोणत्याही दिशेला तुम्ही तुमच्या मुलाचं तोंड करून बसवलं तरी सुद्धा चालेल। आसनावरती बसवायचं आहे सांगितल्याप्रमाणे। यानंतर तुम्हाला भात घ्यायचा आहे। तर हा भात जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या मुलांवरनं 7 वेळेला उतरवून घ्यायचा आहे। उतरवायचं कसं आहे तर पहा, डोक्यापासून खाली पायापर्यंत तुम्हाला 7 वेळेला वर खाली अशा पद्धतीने उतरवून घ्यायचं आहे। मुलाची नजर काढत असताना आपल्याला आपल्या मनामध्ये म्हणायचं आहे की माझ्या मुलाची इडापिडा जाऊ दे, माझ्या मुलांच्या सर्व दोष, अडचणी, संकट सर्व काही दूर होऊ देत, आणि असं म्हणून तुम्हाला तुमच्या मनामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। आणि यानंतर हा भात उतरवून घेतल्यानंतर तुमच्या घराच्या समोर जर अंगण असेल तर एक पेपर तुम्ही घ्या, त्या पेपरवरती तुम्हाला हा भात टाकून द्यायचा आहे। तिथं काही पक्षी, कुत्र वगैरे येत असतील किंवा काही कीटक वगैरे येत असतील तर ते भात खाऊन जातील, अशा ठिकाणी तुम्हाला हा भात ठेवायचा आहे। किंवा तुम्ही तुमच्या अगदी बाल्कनीमध्ये किंवा टेरेसमध्ये सुद्धा ठेवला तरीही चालेल। तिथे जे काही पक्षी येत असतील तर ते हा भात खाऊन जातील किंवा कावळ्यांनी भात खाल्ला तर अतिशय उत्तम। तर अशा ठिकाणी तुम्ही हा भात तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा टेरेसवरती किंवा तुमच्या घराच्या अंगणामध्ये जर जागा असेल तर तिथे तुम्हाला ठेवायचा आहे।
तुम्हाला जिथे शक्य आहे तिथे तुम्हाला ठेवायचं आहे. आता जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल आणि तुम्हाला जर बाल्कनीमध्ये ठेवणं किंवा टेरेसमध्ये ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही अशा वेळेला बाहेर सुद्धा हा भात ठेवू शकता. एखाद्या झाडाखाली किंवा रोडच्या साईडला वगैरे जिथे कुत्रे वगैरे असतात तर तिथे तुम्ही हा भात ठेवू शकता. तर अशा ठिकाणी ते कुत्रे वगैरे जे आहेत तर ते भात खाऊन जाऊ शकतील अशा पद्धतीने तुम्हाला ठेवायचं आहे. तर तुमच्या मुलांना कितीही प्रकारचा मोठा दोष लागलेला असू दे किंवा तुमच्या मुलांवरती जर अडचणी विघ्न येत असतील तर ते सर्व यामुळे दूर होतील आणि मुलांची अगदी प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होईल. आता जर तुमच्या घरामध्ये 2 मुलं असतील 3 मुलं असतील तर तुम्हाला एकच भात उतरवायचा नाहीये. 2 वाट्या भात तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला एकत्र शिजवला तरीही चालेल, पण उतरवताना मात्र तुम्हाला हा भात वेगवेगळा उतरवायचा आहे. 1 वाटी उतरवायची आहे पहिल्या मुलावरनं, त्यानंतर दुसऱ्या मुलावरनं तुम्हाला दुसरी वाटी उतरवायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता जर तुमची मुलं हॉस्टेलवरती वगैरे राहत असतील, बाहेर कुठे राहत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, एक तुम्हाला वाटी भात घ्यायचा आहे आणि तो 4 दिशेला तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे आणि आपल्या मुलांचं नाव घ्यायचं आहे. आपल्या मुलांचं जे काही नाव आहे ते घ्यायचं आहे. त्यानंतर माझ्या मुलाची इडापिडा टळू दे, माझ्या मुलाची सगळ्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे आणि त्याच्या सर्व काही अडचणी आहेत तर त्या दूर होऊ दे असं म्हणत हा जो भात आहे तर तो तुम्हाला 4 दिशेने उतरवून घ्यायचा आहे. आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जिथे तुम्हाला ठेवणं शक्य आहे, जिथे कुत्रे पक्षी जे काही आहेत तर ते हा भात खाऊन जातील अशा पद्धतीने तुम्हाला हा भात ठेवायचा आहे. आणि हा जो उपाय आहे तर तो तुम्ही उद्या सकाळी किंवा संध्याकाळी केव्हाही करू शकता. हा उपाय केल्यामुळे तुमच्या मुलांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल आणि त्यांचे जे काही त्यांना जर दोष लागलेले असतील तर ते दोष बाधा सुद्धा दूर होतील. तर बघा, मुलं जर तुमची प्रयत्न करत असतील आणि प्रयत्न करून सुद्धा जर त्यांना त्या क्षेत्रामध्ये यश प्राप्ती होत नसेल तर त्यावेळेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय जर तुम्ही केलात तर तुमच्या मुलांची हट्टीपणा किरकिरेपणा बंद होईल. त्याचबरोबर तुमची मुलं जर आजारी पडत असतील वारंवार तर ते सुद्धा बंद होईल आणि त्यामुळे तुम्ही प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांसाठी हा अतिशय प्रभावशाली उपाय नक्की करून पहा. तुम्हाला नक्कीच खूप चांगला असा अनुभव येईल. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.